कन्नड तालुक्यातील प्रत्येक जनसामान्यांचा आवाज, प्रत्येकाच्या इच्छा, भावना, अपेक्षा, आमदार कसा असावा, येणाऱ्या आमदाराकडून इच्छा, कन्नड सोयगाव मतदारसंघातील प्रश्न, उमेदवारांबद्दल असलेले मत, या सर्वच बाबी आपण एका विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव आहे आवाज विधानसभेचा, कौल मतदारांचा। या कार्यक्रमात आपण कन्नड सोयगाव मतदारसंघातील प्रत्येक गाव, खेड्यातून जनतेचा कौल जाणून घेणार आहोत। त्यासाठीच आज आपण आलो आहोत कन्नड शहरात। जाणून घेऊया येथील जनतेचे मत। नमस्कार, आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता कन्नड तालुक्यामध्ये शहर या ठिकाणी आलेलो आहोत, सिद्दीक चौकामध्ये। सिद्दीक चौकामध्ये आपण मतदारांचा कौल कोणाकडे आहे या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। सध्या आपण जी विशेष कार्यक्रम जे सुरुवात करत आहोत, तालुक्यातील लोकांचे मत आपण जाणून घेत आहोत। सध्या आपण सिद्दीक चौकामध्ये आहोत। सिद्दीक चौकातल्या काही नागरिकांशी आपण संवाद साधूया। हे काही वयस्कर व्यक्ती आपल्या समोर आहे। काका नमस्कार, क्या नाम है आपका? इरफान। इरफान जी, क्या चाहते हो आने वाला जो विधानसभा है, विधानसभा में किस उम्मीदवार को आप जिताना चाहते हो? कौन सा उम्मीदवार आना चाहिए, क्या बोलते कोई हैं? भी उम्मीदवार आए चलेंगे, हमको कोई भी आए चलेंगे, पर हम विकास के मुद्दे पे बोलते हैं। विकास हमारे पूरे कन्नड़ तालुके का 51 सालों से विकास नहीं है, वो विकास होना चाहिए। विकास है तो अच्छी बात है। पब्लिक भी जी लगाती, फिर विकास होने के बाद पब्लिक भी भर भर के वोटा देती, पर 50, 60, 70 साल के बाद कुछ विकास हो रहा नहीं है कन्नड़ में। अजूनपर्यंत विकास झालेला नाही आहे। तर विकास नहीं हो कोण असा व्यक्ती उमेदवार तुम्ही बघताय? या अतिक्रमण आया तो मूत्र तोड़े, एक मूत्र ही नहीं है कन्नड़ में तारक करने को। या देखिए वहाँ नित्य दुकान है, तर विकास करणारा व्यक्तिमत्व आता जे उमेदवार उभे आहे यांच्यामधनं कोणी बघता का तुम्ही? काम करेंगे तो आगे चुन के लाएंगे। अभी चुनाव पे क्या है, अभी चुन के आएंगे, 20-5 साल गाड़िया में घूमते, विकास नहीं करते, कुछ नहीं करते। पिछली बार की जो आमदार है उन्होंने कुछ विकास किया नहीं, कुछ भी विकास नहीं दिखा। तो अभी आप किसको देखना चाहते हैं अभी उम्मीदवार के रूप में? हम मलजाऊ सेठ है, उनको देखना चाहते हैं हम। ओके, उम्मीदवारी रूप में आप जावेद सेठ इनको देखना हाँ, चाहते जाऊ सेठ को देखना चाहते हैं। हैं। उनका क्या है, निशानी क्या है? उनकी है टीवी निशानी। टीवी निशानी है, तो अपक्ष उम्मीदवार है। हाँ, अपक्ष उम्मीदवार जो है उनको आप जिताना चाहते हैं, वो आप तो आपके मत से वो विकास करने वाले हैं। हाँ, विकास करती जो हमेशा। ठीक। असेंबली कॉन्स्टिट्यूशन में अभी तो फिलहाल बहुत कड़ा मुकाबला है इस साल। हर साल तो इतना नहीं रहता था, लेकिन इस साल ज़्यादा मुकाबला कड़ा है। तो ज़्यादा चांसेस तो बता नहीं सकते कि भाई उदय सिंह भी अच्छे काम किए, और माजी जो आमदार है हर्षवर्धन यादव दादा, उन्होंने भी काफ़ी अच्छा काम किया है। और अभी दीपक पवार जो लोगों के दिलों की धड़कन बचे हुए हैं, तो बताना काफ़ी इम्पॉसिबल है, लेकिन फिर भी हमारा मत ज़्यादा पड़ेगा। एकंदरीत शहरामध्ये काय नाव आहे तुमचं? माझं जिजाबाई बेकर। काय सांगाल, आता विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरपूर असे उमेदवार रिंगणामध्ये आहे। तुम्हाला काय वाटतं, कोणाला मत जाणार? विकासाला असेल, तुमचं मत काय आहे? आमचं म्हणणं आहे, आपल्या कन्नडचा काहीच विकास नाही। आपल्या नाल्या महिना काढ्या नाही, कचरा कुठं टाकीत्या लोक, मच्छर झाले, डेंगू झाले लोकांना। बरोबर, तर मग काय वाटतं, पाणी येत नाही, पाण्याचा प्रश्न आहे। हा, तर काय वाटतं, कोण यायला पाहिजे? आता म्हणे अजून काही सांगता येत नाही। जो विकास करीन त्याला आणू, जो विकास करणारा व्यक्ती असेल तर तो येईल। आई, आता तुम्ही एक महिला आहे आणि महिलांसाठी शिंदे सरकारने भरपूर काही योजना आणल्या, त्याबद्दल काय सांगा? तसं काही नाही, लाडक्या बहिणीचं याचा आम्हाला काही फायदा नाही। तुम्हाला काही फायदा नाही? आम्हाला बी नाही, आम्ही केलं बी नाही। आणि आपल्या तालुक्यात महिला उभी आहे, तर त्याबद्दल? महिला आहे तर चांगलीच महिला बी, पण अजून आपला विकास झाला तर आपण मतदान करू। ठीक आहे, विकासाच्या मुद्द्यावरती तुमचं मत असणार आहे। आणि तुमच्या जो तालुक्याचा आपला विकास व्हायला पाहिजे होता, शहराचा विकास व्हायला पाहिजे होता, कन्नड म्हणजे खेडं बरं आहे, असं कन्नड शहर आहे आपलं। तालुका म्हणून वाटतो का आपलं? नाल्या कशा आहे, रोड कसा आहे आमचा? कोण करू शकता असं? आता जो निवडून आला चांगला ते करायलाच पाहिजे, करायला पाहिजे। ठीक आहे,
जो तुमच्या मनाने म्हणजे जो विकास करेल असा व्यक्ती तुम्हाला निवडून आणायचा आहे. हो, पाहिजे ठीक. तुम्ही बोलणार मावशी? या मावशी आता आल्या आहे. बोला, त्या बोला. मावशींशी वार्तालाप करूया. मावशी नमस्कार. काय नाव मावशीने चांगलं तुमचं? बोलणार आहे. इकडे बघा मावशी, काय नाव तुमचं? वाळून घे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं आम्हाला हे सुधारणा का करायला पाहिजे? मग सुधरून दिलं तर पैसे पण नाही घ्यायला पाहिजे मतदानात. आमचं म्हणणं आहे लोक पैसे घेतात, मग हे लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात ना. पण आम्ही पैसे घेणार नाही. आम्ही मागील आमदारांनी केलं का काही? काही नाही केलं. आमच्या कन्नड मध्ये ते नाही तर काय केलं, काहीच नाही केलं. मागील आमदारांनी काहीच केलं नाही. खेड्यापाड्यामध्ये काय, पण आम्ही तिथं राहतो तिथं काही नाही अजून. ठीक आहे, यावेळेस ते उभे आहेत तर मग विकास नाही केला तर मग पुढचं काय सांगू? मग आता ते निवडून द्या, त्यांनी मागे केलं तसंच पुढे केलं तर काय? पहा तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन पहा तुम्ही. तर ग्रामीण भागामध्ये जसं आहे तसं शहरामध्ये पण आहे. नाही इकडं काही सुविधा नाही ना सर. आम्हाला फिल्टर पाणी प्यावं म्हणजे फिल्टरचं पाणी नाही. काय वाटतं तुम्हाला आता येणारे जे उमेदवार आहे हे करू शकतात का यामधून? त्यांचं काय सांगू? ती बी आम्हाला त्यांची खात्री नाहीये, पण केलं पाहिजे त्यांना. विकासाच्या मुद्द्यावरती मुद्दा जो आहे महिलांमधनं पण चर्चेत आहे की कन्नड शहराचा कुठेतरी विकास कमी झालेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच मत येणाऱ्या दिवसांमध्ये मिळणार आहे. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड. नमस्कार. आपण आता कन्नड शहरामधील आदर्श कॉलनी या ठिकाणी आलेलो आहोत आणि यंग तरुण पोरांचे मुलांचे काय प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. आता आगामी निवडणुका होणार आहे विधानसभेच्या. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण वर्गांचा प्रश्न काय असणार? तरुण वर्गाचा प्रश्न हाच आहे का आमच्या वार्डामध्ये जवळजवळ 50 मुलं आहे. BSc, BCom, D.Ed, B.Ed. आणि या शासनाने काय केलं, गेली मागचे हे पण सरकार आणि याच्या मागचं पण सरकार यांनी रोजगारच उपलब्ध केला नाही. याचे भांडणं खुर्चीसाठी चालू आहे. काय वाटतं आता आपल्या विधानसभेसंदर्भात काय वाटतं कन्नड तालुक्याच्या विधानसभा? कन्नडला तर वालीच कोणी राहिलं नव्हतं आतापर्यंत. जे आला तो खुर्चीसाठी जण त्यालाच पहिली भूक लागलेली राहती. जनतेसाठी साहेब इथं कोणी नाही आहे. मी प्रॉपर इथं आता मला 20 वर्ष झाले. स्वतःचं घर आहे. आम्ही नळपट्टी घरपट्टी भरून आम्हाला सुखसुविधा नाही आहे कन्नडमध्ये. काहीच नाही. मग येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या रिंगणामध्ये भरपूर असे उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल कोणी? जनता हुशार झाली. आता जनता हुशार झाली आहे. जनतेने ठरवलेलं आहे येणारा आमदार हा सुशिक्षित आणि सर्वांनी ठरवलेलं आहे एक आगळा वेगळा दिसणार. नवीन चेहऱ्याला संधी नवीन मिळेल. चेहऱ्याला संधी दिसणार म्हणजे दिसणार. नवीन चेहऱ्याला संधी नेमकी कोण असेल असं उमेदवार? आता ते जनता हुशार आहे. चांगले चांगले लोक आखाड्यामध्ये आहे. काय वाटतं मागील आमदारांच्या कामाबद्दल काय? मागे आमदारांची कामं आहे. त्यांनी त्याच्यापर्यंत भरपूर केलंय, पण जसं पाहिजे होतं तसं त्याला यश मिळालं नाही. काय वाटतंय आता येणाऱ्या दिवसांमध्ये कसं असेल ते? आता जसं जसं मतदार जवळ येईल मतदानचे दिवस तसं तसं कळेल. पण जनता खूप हुशार झाली साहेब. तरुण वर्गांसाठी भरपूर अशा उमेदवारांनी इंडस्ट्रीज आणण्याचा प्रयत्न करणार आहे असं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये. काय वाटतं? मी तर म्हणतो तो प्रश्न मांडलाच पाहिजे. कन्नड शहरामधून जवळजवळ माझ्या तालुक्यातून 8 ते 10 हजार मुलं वाळूच्या MIDC आहे. 12-12 घंटे काम करतात 14,000 रुपयात. ही जर MIDC आपल्या कन्नडला आली खूप मोठा फायदा होईल आणि तो मुद्दा तर घेतलाच पाहिजे. काय वाटतं कोण आणू शकतं? आता असं जर पाहिलं तर आमचा जुना माणूस होता हर्षवर्धन जाधव, पण तो सध्या आता फॅमिली डिस्टर्ब होता, पण आला आता रिंगणात. गेले मागील 10 वर्षही त्यांच्याकडे सत्ता होती. हो त्यांनी केले प्रयत्न केले होते, पण आता दादा सांगताय एक वेळ संधी द्या. दादा पण म्हणले आता आम्हाला वाटतं दादा करतील आणि बघू. ठीक आहे. आता आपल्या या विधानसभेमध्ये काही उद्योजक पण आहेत, सामाजिक कार्यकर्ते. चांगले माणसं आलेले मी पहिले सांगितले ना. यावेळेस काय आमदार वाटतं दुरासमोर होऊ शकते? हो समजू शकतात. तालुक्याची यंग तरुण पिढींना मार्गदर्शन करणार असेल किंवा त्यांचं भवितव्य घडवणाऱ्या हो हो आहे चांगले लोक यावेळेस आलेले आहे आणि त्यांचं स्वागत आहे. अशा जनता लोकांना जनार्दन जे आहे ती मत जे कोल आहे ते व्यवस्थितपणे असेल. यावेळेस चांगले असेल. NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.